प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ज्या पूर्वीच्या 2 जागा शिवसेना पक्षाच्या आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ह्या 2 जागा कुठल्याही परिस्थितीत शिवसेना पक्ष लढवणार आहेत। त्यामधली पहिली जागा खानापूर आटपाडी असेल आणि दुसरी मिरज। ह्या 2 जागा कुठल्याही परिस्थितीत शिवसेना पक्ष आमचा ही जागा लढवणार आहे। आणि जो लोकसभेच्या वेळेस जी गद्दारी महाविकास आघाडीमध्ये राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जी शिवसेनेबरोबर केलेली आहे, ती जर भविष्यात विधानसभेला जर केली तर येणाऱ्या काळामध्ये ह्याची किंमत काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल। आता या ठिकाणी राष्ट्रवादी असेल 3 जागा आहेत, काँग्रेसच्या 3 जागा आहेत। मात्र काँग्रेसनं 5 जागांवर दावा सांगितला आहे विश्वजित कदमांनी, तर जयंत पाटलांनी 4 जागांवर दावा सांगितला आहे। मुळात 8 मतदारसंघ आहेत। मुळातच 8 मतदारसंघ असताना ह्या दोघांची बेरीज घेतली तर 9-10 पर्यंत जाते। पण जे आमच्या 2 हक्काच्या जागा आहेत, त्या हक्काच्या जागा आम्ही आज सकाळीच माझं पक्षश्रेष्ठींच्या बरोबर बोलणं झालेलं आहे आणि या 2 जागा कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही आणि त्या जागा 100% आम्ही लढवणार। आणि येणाऱ्या काळामध्ये जी लोकसभेला जे तुम्ही ज्या पद्धतीने गद्दारी केली, ती गद्दारी जर भविष्यात केली तर आज आपण विचार केला तर आज काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे उद्धव साहेबांनी प्रामाणिकपणे संपूर्ण महाविकास आघाडीचा प्रचार करून महाविकास आघाडीचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील, आज काँग्रेस पक्षाचा 1 खासदार असताना 13 खासदारांवर त्यांची संख्या गेलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदारांचे 8 खासदार झालेले आहेत। हे सर्व श्रेय आदरणीय उद्धव साहेबांना जाते। त्यांनी प्रामाणिकाने कष्ट करून ह्या जागा विजयी होण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे आणि त्यांच्याच उमेदवाराला आज सांगलीमध्ये ह्याच 2 पक्षानं गद्दारी करून हरवण्याचा प्रयत्न केला। पण मोठ्या मनाने उद्धव साहेबांनी ह्या सर्व गोष्टी